मेट्रो दिनांक टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की खास खबर। जाने माने समाज सेवक घनश्याम भापकर का कांग्रेस में पक्ष प्रवेश। मुंबई। झोपड़पट्टियों की आवाज। लंबे समय से समाज सेवा के लिए चर्चित झोपड़पट्टी चळवळ संस्था के अध्यक्ष घनश्याम भापकर ने कांग्रेस पार्टी में औपचारिक रूप से पक्ष प्रवेश किया। यह पक्ष प्रवेश सांसद वर्षा गायकवाड़ की उपस्थिति में संपन्न हुआ, जहां बड़ी संख्या में समर्थकों ने भी कांग्रेस का दामन थामा। इस मौके को कांग्रेस के लिए एक महत्वपूर्ण राजनीतिक बढ़त माना जा रहा है, खासकर कालीना और कुर्ला क्षेत्र के झोपड़पट्टियों में रहने वाले लोगों के बीच। घनश्याम भापकर दशकों से मुंबई की झोपड़पट्टियों में रहने वाले लोगों के हक और अधिकारों की लड़ाई लड़ते आए हैं। उन्होंने झोपड़पट्टी चळवळ संस्था के मंच से न सिर्फ आवाज उठाई बल्कि कई मुद्दों पर संघर्ष भी किया। हाल ही में उन्होंने कुर्ला के क्रांति नगर और संदेश नगर में चल रहे झोपड़पट्टी पुनर्वसन कार्यों में धांधली को लेकर बड़ा खुलासा किया था, जिसके बाद स्थानीय प्रशासन और संबंधित अधिकारियों में हलचल मच गई थी। उनके इस खुलासे ने पुनर्वसन परियोजनाओं की पारदर्शिता पर सवाल खड़े कर दिए थे। घनश्याम भापकर के कांग्रेस में पक्ष प्रवेश को राजनीतिक गलियारे में बेहद गंभीरता से देखा जा रहा है। माना जा रहा है कि उनकी सामाजिक पकड़ और जनता के बीच मजबूत छवि के चलते उन्हें कालीना विधानसभा में बड़ी जिम्मेदारी मिल सकती है। कांग्रेस भी इस कदम को झोपड़पट्टी इलाकों में अपनी मजबूत पकड़ करने का एक बड़ा अवसर मान रही है। कालीना और कुर्ला के झोपड़पट्टियों में रहने वाले लोगों के बीच घनश्याम भापकर की छवि एक भरोसेमंद नेता की रही है, जो हर समय उनके संघर्षों में साथ खड़े रहे हैं। ऐसे में उनका कांग्रेस से जुड़ना केवल राजनीतिक प्रवेश नहीं, बल्कि इन इलाकों की झोपड़पट्टियों के लिए एक एक घर तक कांग्रेस का प्रसार होने की संभावना भी बढ़ा रहा है। अब आइए देखते हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज पर इस कार्यक्रम के दौरान उपस्थित लोगों ने क्या कुछ कहा। पत्रकार ब्रिजेश सिंह की रिपोर्ट में। आज सकाळी 8 वाजल्यापासून डायरेक्ट आम्ही कोर्टामध्ये आणि तिथून आले डायरेक्ट प्रधानमंत्र्यांच्या कोर्टामध्ये तिथून तुमच्याकडे खूप मनापासून धन्यवाद सगळ्यांचं। आपल्या पक्षामध्ये खूप स्वागत आहे। झोपडपट्टीच्या प्रश्नावर तुम्हाला चांगला अभ्यास झाला आणि मी झोपडपट्टीतून काम करून त्यामुळे तुम्ही आज जो पक्ष एक पक्ष जोडून आज काँग्रेसच्या महासमुद्रात आलेला आहे। काँग्रेस पक्ष हा सर्वांना बरोबर घेऊन जाऊ इच्छितो। काँग्रेस पक्ष हा सगळ्यांना जोडण्याची भाषा करतो। काँग्रेस पक्ष गरिबांचा आवाज बोलण्याचे काम करतो। झोपडपट्टीला फोटोकॉप पण काँग्रेसने दिला, झोपडपट्टीला आणि आता मध्ये झोपडपट्टीला तोडकाम करण्याचं काम झालं, तेव्हा झोपडपट्टीच्या लोकांच्या बाजूने उभारण्याचं काम पण काँग्रेसच करतो। त्यामुळे तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे। मी तुमचं पक्षामध्ये स्वागत करते। खूप मोठं भाषण केलं असं आज माझा शेड्यूल खूप काही नाही, कारण मला तुझे दुपारचे पण कार्यक्रमाला जायचे, पण एक योग्य निर्णय तुम्ही घेतला। तुमच्या माध्यमातून पक्ष संघटनेला ताकद मिळेल। सर्वसामान्य माणसाचा गरीब माणसाचा आवाज बनवण्याचं काम तुम्ही करताय, त्याच्यासारखं पुण्याचं काम नाही। लोकांचं घर वाचवणं, लोकांच्या घरात विश्वास असतं प्रत्येक व्यक्तीचं, ते घरावरती असतं आणि त्या घराला कोणीतरी वाचवण्यासाठी लढतोय, आपल्यासाठी कोणीतरी लढतोय, ही भावना खूप महत्वाची असते। आणि मला वाटते की एवढ्या शक्ती असतात, सत्ता ताकद, हे अशा वेळेला तुम्ही सत्तेपेक्षा सत्याला निवडण्याचं काम केलं। मनापासून प्रत्येक पक्षाकडे सत्तेच्या मागे चालले आहे, पैशाच्या मागे चालले आहे, मताला पैसे दिले जातात ते लोक बोलतात। अशा वेळेला तुम्ही गोरगरिबांना कोण न्याय देऊ शकेल, लोकांना त्या ठिकाणी चांगलं व्यवस्थापन कोण देऊ शकेल, ह्या विचार करून तुम्ही या पक्षामध्ये आलात। मी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून तुमचं मनापासून धन्यवाद करते। तुमच्याबरोबर सातत्याने राहण्याचं आश्वासन मी या ठिकाणी देते आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला खूप मेहनत करावी लागेल, कारण काळ हा असा आहे की आता पैशाचं मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघतोय की जाती धर्माचं त्यांच्याकडे राजकारण चालू आहे। आज मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघतोय की सत्तेचा दुरुपयोग चाललेला आहे, पैशाचा दुरुपयोग चाललाय, यंत्रणांचा दुरुपयोग चाललाय। अशा वेळेला आपण ही लढाई जनसामान्यांच्या बळावरती लढण्याचं काम करतो आणि मला अपेक्षा आहे की सर्वसामान्य जनता यावेळी सगळं समजत असेल, नाहीतर ते असणारे की तू कर मी कर असं कर नाही चालणार। जनतेला पण समजावं लागेल आता की हे जे बोलतायत म्हणजे महिलांना पैसे देतात, स्वतःच्या घरामध्ये असं जरा की बोलतात आणि महिलांना तुम्ही पैसे देताय, सरकारच्या खिचडी पण मागे आपलेच पैसे, पण घरात माझ्याला पैसे देत काय तुम्ही आवाज मतदान करा असं करून कसं करून, त्यामुळे घाबरवण्याची भाषा करणाऱ्या लोकांपासून दूर राहून प्रेम देणारे सन्मान देणाऱ्या पक्षामध्ये तुम्ही आलात, ज्या पक्षाने या देशाच्या लढाईमध्ये काम केलं, ज्या पक्षाने या देशाला पुढे नेण्याचं काम केलं, आज जी देशामध्ये पब्लिक प्रॉपर्टीज आहेत सगळं काँग्रेसच्या काळात झालं।
आज प्रायव्हेटला कोण मदत करते काय सांगायची मला गरज नाही. आज मोठ्या मोठ्या झोपड्या आडायला देऊन अंबानीला देऊन त्या ठिकाणी पूर्णपणे जर आपण बघितलं तर आज महाराष्ट्राचा नव्हे तर मुंबईचा 7 बारा एका माणसाचे नाव केले. आता मिटिंगवर पण त्याला दिले. त्यामुळे काय चाललंय मला माहित नाही. आता हे देशाचं पुढे येणाऱ्या काळामध्ये मला वाटतंय गरीब माणसं कुठं जातील आणि मोठे मोठे व्यावसायिकांचे मॉल होते, व्यवसायाची हॉटेल होती पंचतारांपैकी आणि गरीब माणसाला राहणारा घर राहणार नाही. मग गरीब माणसाने जेव्हा देवळात प्रोव्हाइड केली होती तर तुम्ही प्रेस कॉन्फरन्स त्या देवळाचा AQI 300 वर म्हणजे डेंजरस आहे. काही काही शहराचा AQI 1 आहे, नॉर्वेचा 1 आहे, जपानचा 10 आहे, न्यूयॉर्कचा मी आता सांगितलं न्यूयॉर्कचा 30 आहे. पण आपल्या देशात आपल्याकडे देवळाचा किती आहे 300. म्हणजे आपण लोकांच्या जीवनाशी खेळतो आणि कोणाच्या जीवनाशी खेळतोय श्रीमंतांच्या नाही खेळतो. इकडं गरीब माणसाला पाठवायचं काम चाललंय. झोपडपट्ट्याच्या गल्ल्यामध्ये जावा पालवणी, जावा मलाड, जावा काय काय म्हणतात त्याला ते माऊल हा इकडं पाठवतात गरीब माणसाला. आणि कोणासाठी करतात गरीब माणसाची घरं तोडतात सरकारच्या प्रकल्पासाठी. त्यामुळे तुम्ही या लढाईमध्ये आमचा मजबूत आवाज व्हा ही या ठिकाणी इच्छा व्यक्त करते आणि आपल्या सगळ्यांच्या मनावर. नमस्कार, आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज़ जस्टिस 24 न्यूज़। इस वक्त मैं आप पहुंचा हूं वीडी में पत्रकार भवन परिषद के यहाँ पर ठीक ही कांग्रेस का जो कार्यालय है यहाँ पर घनश्याम भापकर जी का यहाँ पर आगमन हुआ है, जो पक्ष प्रवेश से लिए हैं कांग्रेस में। आइए हम उनकी प्रतिक्रिया लेंगे, हम आपको दिखाएंगे हमारे चैनल के माध्यम से क्या प्रतिक्रिया रखे हैं। घनश्याम जी क्या कहना चाहेंगे, जिस तरह का आपने आज पक्ष प्रवेश किया है क्या? झोपड़पट्टी चळवळ के माध्यम से हमने आज तक बहुत संघर्ष किया है और कुछ जगह पर लोगों को राहत भी दिलाई। मुंबई एयरपोर्ट स्लम के यहाँ पर हमने बहुत काम किया, धरना आंदोलन किया, उपोषण किया, अनशन किया, हर जगह हम लोगों ने ठोकरें खाई और उससे हमने हमारे लिए एक लोगों के लिए घर दिलवाया। पर मैं कुछ महीने से थोड़ा सा मेरे लोगों के लिए यूपी में रहने के कारण मेरे लोगों पे जो कुछ अन्याय हो रहे हैं या वो होने नहीं चाहिए, उस पर लिए आवाज़ उठाना मुझे हो नहीं रहा था और थोड़ा सा प्रेशर भी आता था कि भाई हम यूपी में हैं। लेकिन जब मैंने सोचा कि मेरा लक्ष्य ही लोगों को स्लम से 1 BHK में भेजना है, हर इंसान झोपड़ियों में रहता है, उसे 1 BHK में भेजना है, तभी जाकर ये देश, ये मुंबई, ये शहर, ये स्वच्छ और सुंदर होने वाला है। यही लक्ष्य चाहते हुए मैंने आज यहाँ पर कांग्रेस पार्टी में पक्ष प्रवेश किया है और आने वाले झोपड़ियों में जो होने वाले अन्याय के खिलाफ हम आवाज़ उठाएंगे और वर्षाताई के हाथ हम मजबूत करेंगे। तो आपने देखा है तो घनश्याम परब जी ने हमारे मेट्रो दिनांक टीवी न्यूज़ जस्टिस 24 न्यूज़ के माध्यम से अपनी प्रतिक्रिया को रखा है। तो आज के लिए बस इतना ही। सब्सक्राइब एंड लाइक एंड शेयर करना ना भूलिए। मुंबई कांग्रेस कार्यालय।